तर हिंगोलीच्या वसमत नगरपालिकेसाठी मतमोजणीची तयारी पूर्ण झालेली आहे। आपण महा एक्झिट पोल बघतोय। मात्र त्या वसमतमध्ये जाऊयात। औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये स्ट्रॉंग रूम उभारण्यात आलेली आहे। सकाळी 10 वाजता 15 टेबलवर मतमोजणी पार पडणार आहे। त्याची तयारी पूर्ण झालेली आहे। तर इथल्या संपूर्ण तयारीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संदीप नागरे यांनी। पाहूया। लोकशाहीच्या उत्सवामध्ये मतदानाचा नागरिकांनी अधिकार बजावल्यानंतर आता अगदी थोड्याच वेळात मतदान मोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आणि वसमत शहरामधली ही संपूर्ण तयारी जी आपण जर पाहिली तर या ठिकाणी संपूर्ण मतमोजणीची तयारी करण्यात आलेली आहे। वसमत निवडणूक विभागाच्या वतीनं स्ट्रॉंग रूम असेल, मतमोजणी कक्ष असेल, हा सगळा उभारण्यात आलेला आहे। आपल्यासोबत वसमतचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने सर आहेत। आपण 15 प्रभागाच्या मतमोजणीसाठी 15 टेबलची व्यवस्था केलेली आहे। जास्तीत जास्त आपल्याकडे 6 फेऱ्या, मतदान केंद्र 6 आहेत। तर अशा 6 फेऱ्या मतमोजणीच्या होतील। जवळपास 3 तासामध्ये आपल्याला पूर्ण नगरपालिकेचा निकाल आहे तो आपल्याला कळून जाईल। तर मतमोजणीसाठी उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी यांनाच फक्त येण्यासाठी परवानगी असते। तर त्यांच्यासाठी जाळीच्या बाहेरून उभा राहण्यासाठी आपण व्यवस्था केलेली आहे। मध्ये जे कर्मचारी आपले उपस्थित राहणार आहेत ते प्रत्येक टेबलला 2 आणि 1 सहाय्यक या पद्धतीनं 15 टेबलला जवळपास 50 लोक आणि इतर आपला काउंटिंगचा जो स्टाफ आहे असे एकूण 100 ते 150 कर्मचाऱ्यांची आपण अरेंजमेंट केलेली आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली।